नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूट या चॅनल मध्ये। तर एमबीबीएस आणि बीडीएस या दोन फील्ड मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी अपडेट ही एमपी स्टेट काउन्सिलिंग कडून आलेली आहे। एमपी स्टेट काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन जे क्लोज झालेले आहे ते पुन्हा एकदा स्टेटने ओपन केलेले आहे। मॉपअप राउंड साठी हे रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहे। हा भरपूर एमबीबीएस आणि बीडीएस ऍडमिशन मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक खूप मोठा दिलासा झालेला आहे। आपण जसं की बघू शकता आपले एमपी स्टेट काउन्सिलिंगच्या पेजवर आपण आलो। लेटेस्ट इन्स्ट्रक्शन मध्ये गेल्यानंतर आपल्याला नवीन जे शेड्यूल आहे काउन्सिलिंगचं ते ओपन होत आहे। जसं की आपण बघू शकताय हा आपला एमपी स्टेट कंबाईन मॉपअपचा रिव्हर्स शेड्यूल आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले आता फ्रेश रजिस्ट्रेशन जे 13 तारखेपर्यंत होतं ते 22 तारखेपर्यंत करण्यात आलेले आहे। त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पुन्हा जर आपल्याला जे अलॉटमेंट झालेलं कॉलेज आहे ते जर रिझग्नेशन करण्यासाठी 22 तारखेपर्यंत टाइम आहे। त्यानंतर जर आपले जे एडिट आहे अपग्रेडेशनचे जे एडिट आहे ते करण्यासाठी 13 ते 22 हा वेळ दिलेला आहे। त्यानंतर 22 तारखेनंतर 23 तारखेला आपलं जे ती रिवाइज स्टेट मेरिट लिस्ट ही अपलोड होणार आहे। त्यानुसार आपल्याला किती वॅकन्सी सीट बाकी आहेत हे पण आपल्याला 23 तारखेला कळणार। त्यानंतर 23 ते 25 तारीख ही जी आपली ती राहणार आहे चॉईस फिलिंग साठी। मॉपअप राउंडच्या चॉईस फिलिंग साठी तारीख आहे 23 ते 25। त्यानंतर मॉपअप राउंड जो होते आपला त्याची अलॉटमेंटची जी लिस्ट आहे ती आपली भेटणार आहे आपल्याला 27 तारखेला। त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या राउंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांना 28 ते 1 तारखेपर्यंत कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगचा टाइम दिलेला आहे। भरपूर विद्यार्थी यांना महाराष्ट्र राउंड मध्ये अजूनही सीट अलॉटमेंट झालेली नाहीये। त्यांच्यासाठी कमी मार्क्स मध्ये आणि विदिन आपल्या बजेटमध्ये जर आपल्याला एमबीबीएस किंवा बीडीएस करण्याचे स्वप्न असेल तर आजच संपर्क करा करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर।